काढले. हा ठीक आहे. हार घाला. त्यांना विनंती करतो की त्यांनी अष्टगंध लावा. त्यांना विनंती करतो की त्यांच्या आई वडिलांना त्यांनी अष्टगंध लावून नमस्कार करावा, नतमस्तक व्हावं. फार आज भाग्याचा दिवस आहे की 32 वर्षानंतर 31 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांचं स्मारक या ठिकाणी बनलेलं आहे आणि ते त्या स्मारकाचं उद्घाटन करतायत. ते त्या मूर्तीचं उद्घाटन करतायत, अनावरण करतायत. हा अतिशय भाग्याचा सोहळा आहे. हो, अगरबत्ती लावलेल्या कॅन्डल आपण लावावी अशी मी काकाला विनंती करतो. अतिशय भाग्याचा दिवस आणि या सर्वांना दीर्घ आयुष्य लाभलेलं आहे. म्हणजे बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 65 वर्षाचं आयुष्य लाभलं होतं, परंतु महात्मा गांधी, भगवान बुद्ध यांना तर 80 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. आमचे वडील येशरावजी सोपटूवर की दीर्घायुष्य आहे. त्यांचं वय तर आता 87 वर्षे वय आहे. त्यांच्याही पेक्षा त्यांच्या वडील 91 वर्ष जगले. 91 वर्षाचं असं दीर्घ आयुष्य त्यांना लाभलं आणि आता 31 वर्षानंतर आज त्यांची 31वी पुण्यतिथी आहे. 6 सप्टेंबर 1992ला त्यांचं निधन झालं आणि आज 31वी पुण्यतिथी आहे आणि त्या 31वी पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या आईवडिलांचं स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. म्हणजे बघा माझे प्रियजन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956ला गेले. त्यांनी एवढी मोठी या देशाची घटना लिहिली, खूप मोठं कार्य केलं की जगामध्ये त्याला तोड नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 35 वर्षानंतर त्यांना न्याय मिळाला. 35 वर्षानंतर त्यांना भारतरत्न मिळालं. त्याचप्रमाणे माझे आजी आजोबा त्यांना सुद्धा आज 30-31 वर्षानंतर त्यांचा सुद्धा पुनर्जन्म होत आहे. मामाजी, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तो भाग्याचा क्षण, तो अतिशय आनंदाचा क्षण तो आज आहे. आणि त्यांची मुलं या ठिकाणी
स्मारकाचं उद्घाटन करतायत, या मूर्तीचं उद्घाटन करतायत। मी चौघांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर बसावं, स्टेज ग्रहण करावा। प्लीज बसा। Goodbye. यानंतर मी म्हणजे मामाजी त्यांना विनंती करतो की त्यांनी माईचा ताबा त्यांनी घ्यावा। मी आता बोलणार कार्य सुरू होण्याच्या आधी मी अनिता मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर बसलेले या सर्वांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। हे पुष्पगुच्छ हे एक एक देऊन त्याला मिळालं। जगातील शास्त्रज्ञांचे महागुरु तथागत गौतम बुद्ध, सिम्बॉल ऑफ नॉलेज, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। आज दिनांक 6/9/2023 आमचे आजोबा दिवंगत श्री आडकुजी सोमकुंवर यांची 31वी पुण्यतिथी आणि आजी दिवंगत सजूबाई सोमकुंवर यांची 30वी पुण्यतिथी व स्मारकाचे अनावरण या प्रसंगी इथे जमलेले उपासक उपासिका, भदंत सारीपुत्र थेरो आणि भदंत मोगलायन व मान्यवर यांचे सोमकुंवर कुटुंबाच्या वतीने मी सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। सर्वप्रथम मी दिवंगत आडकोजी सोमकुंवर व दिवंगत सजूबाई सोमकुंवर यांना 31व्या पुण्यतिथीनिमित्त सहृदय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्याचप्रमाणे आमची आजी सकुबाई सोमकुंवर त्यांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे प्रिय कुटुंबजन, आपल्या सर्वांवर 3 ऋण असतात: मातापिता ऋण, गुरूंचे ऋण आणि सामाजिक ऋण।
आपण महापुरुषांच्या विचाराने मानतो. महाकरुणी भगवान बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर यांनी देव, गॉड, ईश्वर ही संकल्पना नाकारली. तरी लोक व्यक्तिगत आर्थिक स्वार्थासाठी देवदेवतांची मंदिरे बांधतात. आपण आपल्या शाश्वत देवदेवतांचे, आजी आजोबांचे मंदिर का बांधू नये हा विचार मनात आला. ही प्रेरणा घेऊन आपल्या आजी आजोबांचे स्मारक बांधावे असे ठरले. माझे प्रिय कुटुंबजन, आज सोमकोर कुटुंबाचा थोडक्यात इतिहास मी आपणास सांगतो. माझे ढोपर पंजोबा रावजी सोमकुवर यांचा जन्म 1827 या वर्षी झाला, की ज्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला. हे मूळचे म्हणजे रावजी सोमकोर जे होते हे मूळचे इथले नाही, ते झिल्पा सावनेर या विभागातील. पुढे त्यांचा मुलगा मुका सोमकुवर यांचा जन्म 1857चा. म्हणजे आपणाला माहीत असेल की भारतीय स्वातंत्र्यासाठी इंग्रजांबरोबर झालेला जो ऐतिहासिक उठाव होता त्यावेळेस त्यांचा जन्म झालेला. त्यांचा मुलगा आडकुजी सोमकुवर, म्हणजे हे तिसरं जनरेशन. पहिलं जनरेशन आपल्याला दिसत असेल या ठिकाणी की जे रावजी सोमकुवर आहेत, दुसरे मुका सोमकुवर आहे, आणि या मुका सोमकुवरचा मुलगा म्हणजे आडकुजी सोमकुवर. त्यांचा जन्म 1902चा या साली त्यांचा जन्म झाला. ही मंडळी तेव्हा झिल्पा सावनेर या भागात राहत होती. मुका सोमकुवरची मुले वाचत नसल्यामुळे गाव सोडून मूर्ती इथे ते आले व तिथे राहू लागले. ब्रिटिश काळात मालगुजारी चालत असे. कोतवाल आणि सेतसारा जमा करून मालगुजारांना द्यावा ही पद्धत त्या काळामध्ये होती. तेव्हा तांदूळाने येथे कोणी कोतवाल नव्हता. मुका सोमकुवर त्यांना ती संधी मिळाली व त्यांनी मूर्ती सोडून तांदूळानी या गावी ते स्थायिक झाले. हम तो अकेले ही निकले थे, लोग जुड़ते गए, कारवा बनते गया. आज तांदूळानी या गावात आपल्याला सोमकोर कुटुंबाचे वर्चस्व दिसत आहे. माझे प्रिय कुटुंबजन, आडकुजी सोमकोर यांना 5 मुले व 4 मुली. आज या कुटुंबात डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, कोतवाल, सरपंच, पोलीस पाटील, सरकारी अधिकारी अशा मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहे. अशी ही फॅमिली. माझे प्रिय कुटुंबजन, हे स्मारक म्हणजे सोमकोर कुटुंबाचा श्वास, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. आदर्श पतीपत्नी, आदर्श आईवडील, आदर्श आजी आजोबा यांचं हे स्मारक आहे, यांचं हे प्रतीक आहे. माझे प्रिय कुटुंबजन, जर तुम्ही मला विचारले की तुझे आदर्श कोण आहेत, तर मी मोठ्या अभिमानाने सांगेन की माझे आजोबा आडकुजी कोतवाल ते माझे आदर्श आहेत. कारण मी गेल्या 30-35 वर्षापासून सोमकोर कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. तेव्हा किती त्रास होतो, फ्रस्ट्रेशन येतं, सोडून द्यावेसे वाटते, त्यावेळी माझे आजोबा माझ्या डोळ्यासमोर येतात. त्या काळी ब्रिटिश राजवटीमध्ये आपल्या समाजाची अवहेलना होत होती. आपल्या समाजाला हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. त्या काळी या व्यक्तीने 4 पत्नी, 9 मुले यांचा सांभाळ केला. प्रत्येकासाठी त्यांनी घरं बांधली, 50 एकर शेती घेतली, प्रत्येकाला समान न्याय दिला. माझ्या नातवाला 4-4 एकर शेती आली पाहिजे ही त्यांची दूरदृष्टी. आजोबा, आपल्या कर्तृत्वाला तोड नाही. माझे प्रिय कुटुंबजन, आम्ही दोघेही पतीपत्नी देशातील अनेक गडकिल्ले, राजे रजवाडे, पर्यटन स्थळ, ऐतिहासिक मंदिरं, संग्रहालय, सम्राट राजा अशोकाच्या काळातील विश्वविद्यालय, स्मारक यांना भेटी दिल्या आहेत. त्याचा अभ्यास केला आहे. वेगवेगळ्या देशातील बौद्ध संस्कृतीचा अभ्यास केला आहे. त्यात नेपाळ असेल, म्यानमार, भूटान या देशाचा समावेश आहे. रिसेंटलीच आम्ही 26
दिल्ली येथे वेगवेगळ्या स्थळांना आम्ही भेटी दिल्या. त्यामध्ये हुमायून टॉम आम्ही बघितला. हुमायून टॉम म्हणजे ते असं स्मारक आहे की ते पत्नीने पतीसाठी बांधलेलं स्मारक, पत्नीने पतीसाठी बांधलेलं प्रतीक स्मारक. आणि आग्र्याचा जो ताजमहल आहे तो पतीने पत्नीसाठी बांधलेलं स्मारक, ते मी त्या ठिकाणी पाहिलं. हे सर्व पाहिल्यावर माझा विचार पक्का झाला की आपण आपल्या आजोबांचे स्मारक बांधावे. ही कल्पना माझ्या पत्नीबरोबर शेअर केली की मला माझ्या आजोबांचे स्मारक बांधायचे आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये आलं फक्त आजोबांचं स्मारक बांधायचं आहे. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही नेहमी सांगत असता. माझी पत्नी मुंबईची. मी तिला माझ्या कुटुंबाबद्दलची माहिती सांगायचो. तेव्हा मी तिला असं सांगत असायचो की एक होता राजा, त्याच्या होते 4 पत्न्या. तेव्हा त्यांच्या बरोबरी एकही पत्नी असू नये का, असं तिने मला विचारलं. तुम्ही तर मला सांगत असता की एक राजा, त्याच्या 4 पत्नी, आणि मग फक्त तुम्ही आजोबांचंच मंदिर बांधतायत, मग त्यांच्या 4 पत्नीपैकी एकही पत्नी असू नये का, असं तिने मला प्रश्न केला. पाहिजे तर मी फंड देते आजीच्या मूर्तीचा. तिने एक रकमी मला फंड दिला. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी अनिता मॅडमचा सत्कार करावा, आणि मी अनिता मॅडमला विनंती करतो की त्यांनी तो स्वीकारावा. उभे हो. अनिता मॅडमचं या स्मारकासाठी खूप मोठं योगदान आहे. कारण मी फक्त असं ठरवलं होतं की आपल्या आजोबांचं स्मारक बांधावं, परंतु तिने माझे डोळे उघडले आणि ती असं म्हणाली की नाही, तुम्हाला तसं करता येणार नाही, तुम्हाला तिलासुद्धा न्याय द्यावं लागेल. आणि म्हणून तिचं फार मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यानंतर माझी प्रिय कुटुंबजन, या आदर्श आजी आजोबांचं या कुटुंबामध्ये आमचा जन्म झाला. हे स्मारक बांधण्याचे भाग्य आम्हाला लाभले. खरंच आम्ही सदैव ऋणी आहोत. हे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. हे स्मारक बांधण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचं या ठिकाणी मी सत्कार करणार आहे. तू थांब, तिला जाऊ ते शिल्पाला जाऊ दे, नाही तर जा. ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यांच्यावर मी जबाबदारी सोपवलेली होती आणि ती बिनतक्रारपणे त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली. असे ते माझे मोठे बंधू कृष्णाजी सोमकुवर, त्यांचा सत्कार मी काकाजींना विनंती करतो की त्यांनी त्याचा सत्कार करावा. या ठीक आहे. त्यानंतर मी हे स्मारक बांधण्यासाठी जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा स्टेजवर यावं. आणि मी लहान काकाजींना विनंती करतो की त्यांनी या कॉन्ट्रॅक्टरांचा सन्मान करावा. काकाजी,
वर आहे. शिल्पा कुठं आहे? ये लवकर. आलेला ते ताट आतमधलं हां ते अष्टगंधाच्या याच्यामध्ये ते ताटामध्ये ते घेऊन हां म्हणजे तुला कधी काम लागेल ठेवते. हां बुके दे समोरून या ना. त्यानंतर हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने म्हणजे ही सगळी व्यवस्था ज्यांच्या सहकार्याने पार पडते आहे ते माझे मोठे बंधू पिलाजी सोमकुवर. त्यांचंसुद्धा या कार्यक्रमासाठी खूप मोठं योगदान आहे. म्हणजे ही सगळी व्यवस्था, हे सगळं खाणं पिणं, हे सगळं आमच्या लोकांचं सगळं करणं हे तिने बिनतक्रारपणे तिने ही पार पाडलेलं आहे. मी आत्याबाईंना विनंती करतो की तिने वहिनीचा सत्कार करावा. बुके त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हे सोमकुवर कुटुंब, या सोमकुवर कुटुंबामध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, मोठमोठे अधिकारी आहेत, UPSC MPSCच्या एक्झाम देणारे लोक आहेत. पण त्यामध्येच एक मुलगा जो रिसेंटली इंजिनियर झालेला आहे आणि सोमकुवर कुटुंबाचं तो प्रतिनिधित्व करतोच आहे. परंतु सोमकुवर इन्फ्रास्ट्रक्चर, सोमकुवर कन्स्ट्रक्शन कंपनी तर जन्म मुंबईचा, परंतु तो काम नाशिकला जाऊन करतो आणि त्याला खूप मोठा असा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. म्हणजे नाशिक कुठे, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथे त्यांनी घोषणा केली होती त्या ठिकाणी त्याला 5 पाण्याच्या टाक्यांचं टेंडर लागलेलं आहे. गव्हर्मेंटचं PWDचं टेंडर लागलेलं आहे. हां मोतीराम कांबळे. तर त्या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. म्हणजे की 7 समुद्रापलीकडे जो झेंडा नेणे असं म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणी झेंडा लावलेला आहे. आम्ही तर मुंबईमध्ये आहेत, आम्ही गेल्या इतक्या वर्षापासून मुंबईमध्ये राहतो, आम्ही बिझनेस व्यापार करतो, नोकऱ्या करतो आणि तिथे सोमकुवर कुटुंबाचा तो झेंडा लावलेलाच आहे. परंतु आता तो झेंडा हा नाशिक येथे सुद्धा सोमकुवर इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी तिथे कार्यरत आहे. तर मी त्या आजोबांना, वडिलांना मी विनंती करतो की त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरचा, आपल्या मुलाचा सत्कार करावा, नातवाचा सत्कार करावा. आणि त्याला आशीर्वाद द्यावं की पुढे ही कन्स्ट्रक्शन कंपनी, सोमकुवर कन्स्ट्रक्शन कंपनी ही पुढे जावी. यानंतर मी भंतेजींना विनंती करतो, सारीपुत्र भंतेजी यांना विनंती करतो की धम्मामध्ये स्मारकाचं, चैत्याचं काय महत्त्व आहे, का ते बांधलं पाहिजे, जे धम्माच्या भाषेमध्ये ते त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो.